प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. गणरायाचा हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अहिल्यानगरमधील ग्रामदैवत विशाल गणपती ट्रस्टच्या वतीने गणेश जयंती उत्सवाचे भव्य असे आयोजन करण्यात आले आहे. गणेश जयंतीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ग्रामदैवत विशाल गणपती या ठिकाणी भाविकांनी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी गणरायाची आरती करून त्यांचे आशीर्वाद घेतले. विशाल गणपती या ठिकाणी भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विशाल गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज या ठिकाणी अहमदनगर शहरातील गणेश भक्तांसाठी गणेश जयंतीनिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. परंतु वर्षातून एकच वेळेस येणाऱ्या या गणेश जयंतीला दरवर्षी या विशाल गणपती मंडळामध्ये या ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी या ठिकाणी सगळ्या सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या जात असतात. या ठिकाणी जो भाविक येत असतो तो नगर शहर असेल, नगर जिल्हा असेल, नगर तालुका असेल, या भागातून सर्व प्रकारचे भाविक मोठ्या भक्तिभावाने खरं तर या ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत खरं तर दर्शन येत असतात. शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत. त्या बॅरिकेड मधूनच खरं तर या ठिकाणी भाविक दर्शन या ठिकाणी घेत असतात. त्याच प्रकारे मंदिराच्या समोरच या ठिकाणी ज्यांना बाह्य दर्शन घ्यायचं असेल त्या भाविकांसाठी सुद्धा या ठिकाणी सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलास शंकरराव सौंदर यांच्या परिवाराने सुद्धा या ठिकाणी विशाल गणपती या मंदिरामध्ये गणेश यागाचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल खरं तर त्यांना मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अभयजी आगरकर सर्व विश्वास मंडळाच्या वतीने खरं त्यांना आपण खूप खूप धन्यवाद देत असतो. या ठिकाणी महाप्रसाद असतो, त्याचप्रमाणे भाविकांची सोय असते. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाला कशा प्रकारची गैरसोय होणार नाही अशा प्रकारे ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी व्यवस्था केली असते. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या कित्येक वर्षापासून खरं तर या नगर शहराचं असलेले ग्रामदैवत याचा भाविक मोठ्या अभिमानाने या ठिकाणी उल्लेख करतात. साहजिकच नवसाला पावणारा सुद्धा गणपती असल्यामुळं निश्चितच दरवर्षी मग ती गणेश चतुर्थी असेल किंवा गणेश जयंती असेल या कार्यक्रमाला खरं तर भाविक या ठिकाणी येत असतात. मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अभयजी आगरकर यांच्या वतीने या सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी मी खूप खूप या गणेश जयंतीच्या शुभेच्छा देतो. निश्चितच सर्व गणेश भक्त या गणेश जयंतीच्या या ठिकाणी लाभ घेतील, दर्शन घेतील आणि जर त्यांना काही थोड्याफार अडचणी येत असेल तर आम्ही या ठिकाणी निश्चितच त्या अडचणी दूर सुरू. या ठिकाणी पाण्याची पिण्याची सोय आहे. त्याच प्रकारे जर भक्तांना जर हातपाय धुवून आत जायचं असेल त्याची सुद्धा सोय केलेली आहे. त्याच प्रकारे गणेश भक्ताला मी एक आव्हान करणार आहे की मंदिराचं काम चालू आहे आणि त्या कामाला सुद्धा आपण सरळ हाताने मदत करावी अशा प्रकारची विनंती सुद्धा मी या विश्वस्त मंडळाच्या वतीने आपण सर्वांना या ठिकाणी करत आहे. खूप खूप धन्यवाद. गणेश जयंती सर्वांना खूप खूप शुभेच्छा.